प्रतिभा नाही, कौला म्हणत कामच भेटत नव्हतं, एक सीझन मध्ये एक दोन महिने तेवढंच कमवायचं, पुन्हा काय कामच नाही. हे दुष्काळ 12 महिने आपल्या जीवनात दुष्काळ आहेच. हालेलुया. तरी म्हणतो परमेश्वर त्या दुष्काळामध्ये बी मी तुला हाताला काम देईन आणि तुला उत्तमरित्या प्रबंध करेन. हे रोजचा प्रसंग आहे. आपण कसं ना कसं आहे देवात, कधी तर महिन्यातून येतो, 2 महिन्यातून प्रार्थनाला येतो, तरी देव कावळे सोडतो का आपल्याला? पुरवठा करतोच का नाही? कुठून ना कुठून देव आपल्याला काय करतो? पुरवठा करतो. असा कोण आहे का महिनाभर जेवलंच नाही? सांगा बरं, कोण आहे का जण महिनाभर जेवण केलं? पण म्हणा बरं, मी महिनाभर चहाच पिलं नाही. कॉलेज साहेब चहासाठी किती तरसायले, पण चहाच भेटला नाही. मटणासाठी तर किती तरसायले हो. असं कोण आहे का? त्याला मटणच भेटलं. हातवारी करून दाखवा. मी तुम्हाला का सांगत आहे? तुम्हाला वाटत असं पशु पक्षी कावळ्याला चिंता करायची गरज नाही. त्याला माहिती की माझा बाप जण मला निर्माण केलंय, तो मला उपाशी मरू देत नाही. कावळ्याला माहिती आहे, पण माणसांना माहिती नाही. मनुष्य जातीला माहिती नाही की माझा परमेश्वर किती मोठा आहे, की तो मला उपाशी बसू देत नाही. कावळ्याला माहिती आहे की मला माझा पुरवठा परमेश्वर करतो. आणि ते कावळे हे मला मागतात. एक वचनामध्ये लिहिलेलं आहे की दुष्काळ